मी आलेली आहे गावात, म्हणजे तुळशीबागेजवळ, मंडईजवळ. गर्दी बघा तुम्ही, काय होणार आहे माहिती नाही. नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझं यूट्यूब चॅनल मधुश्रीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज मी गेले होते गावात. तुम्ही पहिल्यांदा गर्दी बघितलीच असेल. मला खरं तर शूट करायचं होतं आणि परत मी आता बऱ्याच दिवसांनी व्लॉग टाकते, तर मला खरंच तेव्हा सुचलं नाही. गर्दी प्रचंड असल्यामुळंच मला सुचलं नाही की शूट वगैरे करावं. तर म्हटलं जाऊ देत, घरी आल्यावरच आपण, म्हणजे आता घरी आल्यावरच मी तुम्हाला काय काय आणले सत्यनारायणाच्या पूजेसाठी ते दाखवते आहे. इथं गुलाबाच्या गड्ड्या आणलेल्या आहेत मी, किती सुंदर आहेत बघा. गावात मंडईत गेलं की नाही सगळं खूप छान, ताजी फुलं, फळं, भाज्या सगळं खूप छान ताजं मिळतं. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर जवळजवळ 5-6 दिवस तरी भाज्यांना तरी काही होत नाही. फुलं तर जवळजवळ 8-10 दिवस छान राहतात, काहीच होत नाही. इथं मी जवळजवळ 1.5 किलो फुलं आणलेली आहेत. त्यातली जवळजवळ अर्धा किलो माझी मुलगी, अर्धा किंवा पाव किलो किंवा 1.5 पाव ह्याला वापरेल रांगोळीसाठी. इथे मी तुळशीच्या 2 गड्ड्या आणलेल्या आहेत. समोर जो दिसतोय तो एक गड्डी दुर्वा उद्यासाठी, आणि दुर्वा आघाडा तो परवा शुक्रवारी ज्योतीच्या फोटोसाठी आणलेला आहे. 5 फळं आणलेली आहेत आणि केळी आणलेली आहेत 1 डझन वगैरे, आणि नारळ. त्याच्या शेजारीच त्या पांढऱ्या कागदामध्ये गजरे आहेत. सगळं आम्ही भरपूर आणतो. माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांना असं वाटतं की शहरातली लोक फक्त दाखवण्यासाठी म्हणजे करतात. तसं नाही आहे. आत्ताच्या पिशवीत होता तो सत्यनारायणाच्या फोटोसाठी हार आणलेला आहे. तर आम्ही खूप मनापासून सगळी तयारी करतो आणि खूप मनापासून सगळं करतो. आमच्याकडं पूजा, नैवेद्य तर सगळं व्यवस्थित दाखवतो आम्ही. केळीचे खुंट आणलेले आहेत. इकडं भाज्यांमध्ये मी भाजीचा आळू आणलेला आहे, वड्यांचा पण आळू आणलेला आहे, आंबट चुका पण आणलेला आहे, आंबट चुका, मुळा पण आणलेला आहे. छान सगळं डाळ, शेंगादाणे वगैरे असं सगळं व्यवस्थित घालून पारंपरिक पद्धतीची कशी भाजी असती तशी मी भाजी करते. तिथंच मी समोर आता जे दाखवते ते कढया आहेत. कारण मी शक्यतो पितळेच्या ह्याच्यात मी करत असते सणावाराचे स्वयंपाक. तर त्याची कलई गेली होती, म्हणून मग गावात गेलो होतो तर कलई पण करून आणावी. आणि हे पण आणले आहे तीर्थप्रसादासाठी, वाट्या आणलेल्या आहेत, द्रोण म्हणजे. तर ह्या दोन्ही कढईंना कलई पण करून आणली मी आजच. तर आम्ही पण खूप, म्हणजे मला ते सांगायचं होतं की खूप छान मनापासून सगळं करत असतो. आणि आम्हाला देवपूजा म्हणलं की माझ्या मिस्टरांचंच असतं की सगळं भरपूर आणायचं, फुलं, फळं, भाज्या सगळं व्यवस्थित करायचं, छान करायचं, कुठल्याही गोष्टीची कमी पडू द्यायची नाही पूजेच्या वेळेस, असंच माझ्या मिस्टरांचं पण असतं. इथे काकडी आणलेली आहे 1 किलो मी, आणि मटार, भेंडी वगैरे आणलेली. ह्यातलं ऑलमोस्ट सगळं उद्या मी वापरणार आहे. काकडी आणि भेंडी आणि मटार सोडल्यास बटाटे पण आणलेले आहेत, घोसावळे पण आणलेले आहेत, डस्टबिन बॅग संपल्या होत्या त्या पण आणलेल्या आहेत मी. तर हे सगळं अशी मी भरपूर भाजी, फळं, फुलं आणलेली आहेत. आणि उद्याच्याला मी सगळ्यांना दूध देणार आहे, घरी आल्यावर मसाला दूध. कारण सध्या आमचं रिडेव्हलपमेंटचं काम चालू असल्यामुळे फारशी काही लोक येणार नाही आहेत. मग जेवढी कोणी येणार आहे त्यांना तीर्थप्रसाद आणि दूध देणार आहे. तर हा भाजीचा आळूचीच भाजी केली ना तर खूप छान भाजी होती. आणि वड्यांच्या आळूची पण छान होती, पण मला असं वाटतं की भाजीचा आळूचीच भाजी करावी, तीच छान होती. त्याची टेस्ट पूर्ण वेगळीच लागते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मला जाणवतं, कारण मी सणावाराला, म्हणजे गौरी गणपतीचा सण असू दे, दसरा असू देत, सत्यनारायणाची माझी पूजेची सगळी तयारी झालेली आहे. मला रात्रीच पूजेची तयारी करून ठेवायची सवय आहे, कारण आपलं पण आवरायचं असतं. तर जे तबक मी तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यात सगळं नीट ठेवलेलं आहे मी. कापूर आरती बनवून ठेवलेली आहे. हे मी धूपकांडी लावायला मेशोमधनं मागवलेलं आहे. आणि ही धूपकांडी, तर सगळी माझी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, कारण मग सकाळी आपल्याला नैवेद्याचं पण करायचं असतं, सगळंच असतं, म्हणून मी आदल्या दिवशी सगळं करून ठेवते. आणि हा जो करंडा आहे तो मी पंढरपूरची आहे, तर आमच्या रुक्मिणी मातेच्या मंदिरात, म्हणजे देवीपाशी असा करंडा असतो. तो खूप छान आणि मोठा आहे, पण त्याचंच प्रतिकृती म्हणून मी हा छोटासा माझ्या घरात घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून ठेवलेला आहे मी, चमकवलेला आहे थोडासा चांदीचा. तर मला आवड होती म्हणून मी घेतला. आणि सगळं उद्याची तयारी झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता.
कढया पण त्या ज्या आता कलई करून आणल्या होत्या त्याही घासून ठेवल्या आहेत. एक दिवा मी हा देवापाशी लावणार आहे. हा जो पंचारतीचा आहे तो आरतीच्या वेळेस आणि हा पूजाचा करत असताना. आणि हे भांडं आमच्या गुरुजींना लागतं पाणी ओतायला, म्हणजे पूजा चालू असताना. तर समया पण तयार केलेल्या आहेत, दुर्वा पण निवडून ठेवलेला आहे. सगळी तयारी माझी झालेली आहे. ओटा पण सगळा स्वच्छ क्लीन करून झालेला आहे. सकाळी फक्त आंघोळ करायची, स्वच्छ आवरायचं सगळं आणि आवरून पूजेला बसायचं. अशा ह्याने आदल्या दिवशीच मी तयारी करते. जे तोरण तुम्हाला दाखवलं होतं ते तोरण पण मी बनवून लावलेलं आहे आणि हे मी मेशोवरनं उदबत्तीचं घर मागवलेलं आहे इथं तुळशीपुढं जवळ लावायला. तर आता वाजलेत बघा किती. बाय.